उमेदवारी महापौरपद म्हणून मिळाली आहे. साहेबांचे खूप खूप धन्यवाद मानेल. तर मीरा भाईंदर महापालिकेवर मराठी महापौरच असावा या मागणीसाठी मराठी एकीकरण समितीनं आंदोलन पुकारलंय. या आंदोलनादरम्यान एकीकरण समितीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. मराठी एकीकरण समितीनं काढलेला मोर्चा पोलिसांनी मैदानाबाहेरच थांबवत त्यांना महापालिकेकडे जाण्यास मनाई केली. तर दुसरीकडे मीरा भाईंदर महापालिकेमध्ये भाजपच्या डिंपल मेहता यांची निवड झाली आहे. काँग्रेसच्या महापौरपदाच्या उमेदवार रुबीना शेख यांच्या बाजूनं मीरा भाईंदर विकास आघाडीच्या 16 नगरसेवकांनी मतदान केलं. डिंपल मेहतांना 79 मतं मिळाली तर रुबीना शेख यांना 16 मतं मिळाली. त्यामुळे डिंपल मेहता 79 मतांनी विजयी झाल्या. त्या महापौरपदी विराजमान झाल्या. तर 79 मतं मिळवत भाजपचे ध्रुव किशोर पाटील हे उपमहापौरपदी विराजमान झाले. मेहताजी काय सांगाल? प्रथमतः आपलं अभिनंदन. खूप खूप पहिली प्रतिक्रिया काय देणार? मी सर्वप्रथम आत्ताच सांगितलं आपल्याला की मी आमचे महाराष्ट्राचे देवाभाऊ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे प्रदेशचे आमचे अध्यक्ष रवींद्र चौहान साहेब, आमचे आमदार नरेंद्र मेहताजी और आमचे जिल्हा अध्यक्ष दिलीप जैन जी, आमचे गटनेता हसमुख गेहलोत जी, सर्व नगरसेवक नगरसेविका, प्रथम म्हणजे आमची मीरा भाईंदरची जनता, या सर्वांचा मी आभार व्यक्त करत आहे या ठिकाणी. मागच्या वेळेला आपण महापौर झालेला होता, त्यावेळेला हेच मराठी एकीकरण समितीनं आपल्यावर आक्षेप उचलला की मराठीत बोलायला पाहिजे म्हणून. आता आपण असलिखित मराठी बोलताय, पण आता वाद चालू आहे की मराठी महापौर पाहिजे. याकडे कसं बघता? माझा असं वाटतं की आपल्याला त्यांनाच हे प्रश्न विचारायला पाहिजे. तरी पण मी तुम्हाला सांगते की मी महाराष्ट्रामध्ये माझा जन्म झालेला आहे. माझा वडील, माझा आई, त्यांचा पण जन्म हा महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. तर कसं काय मी मराठी या महाराष्ट्राची मुलगी नाही आहे? तर हे प्रश्न हे तुम्ही त्या लोकांना विचारा. आणि मी मराठी भाषाच्या महाराष्ट्राच्या मराठी सर्व जे आपले इकडे बंधू आणि भगिनीने आहे ते सर्वांचा मी इकडे सन्मान करते. मराठी भाषाचा मी सन्मान करत आहे. तर कसं काय हे तुम्हीच त्यांना विचारावं, ही माझा प्रश्न नाही. पुढची बातमी. लोकसभेमध्ये अध्यक्षांपुढे पेपर फेकणाऱ्या खासदारांचं निलंबन करण्यात आलंय. अधिवेशन संपेपर्यंत 6 खासदारांचं निलंबन